मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या फिल्मी ग्लॉसिपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चाहत्यांना सेलिब्रिटींविषयी, त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींविषयी जाणून घ्यायला नेहमीच आवडत असतं आणि अशाच बातम्या आम्ही आता तुमच्या समोर घेऊन येत आहोत. अभिनेता गोविंदानं बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. त्यानं आपला अभिनय, स्टाईल आणि डान्सनं चाहत्यांची मनं जिंकली. तसंच गोविंदानं आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामही केले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत राहिला. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा गोविंदाला घटस्फोट देणार या चर्चेला उधाण आलं होतं. पण आता गोविंदा त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आलाय. या व्हिडिओमध्ये गोविंदा त्याच्या खास अंदाजात दिसतोय. विशेष म्हणजे गोविंदानं सध्या बरंच वजन कमी केलंय. तो आधीपेक्षा अधिक फिट दिसत असल्यानं त्याच्या चाहत्यांनी एकीकडे द ओरिजिनल इज बॅक, बॉलिवूडमधील गोविंदाचा काळ जबरदस्त होता, अशा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीव्ही शो मधील गोपी बहू म्हणून घराघरात पोहोचलेली देवोलीना भट्टाचार्जी चर्चेत आलेली आहे. 9 महिन्यापूर्वीच देवोलीनाला पुत्र प्राप्त झाला. मात्र ती आता पुन्हा एकदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. नवरात्रोत्सवाला आरंभ झालाय. घटस्थापनेच्या दिवशी देवोलीनानं सुंदर साडी नेसून एक फोटो शेअर केलाय. त्यात तिनं एका हातात दिवा आणि दुसरा हात पोटावर ठेवलाय आणि त्यातून बेबी बंप स्पष्ट दिसतोय. हे पाहून ते प्रेग्नेन्सी शूट असल्याचा दावा केला जातोय. तसंच देवोलीना खरंच प्रेग्नेंट आहे का, असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात निर्माण झालाय. फिर हेरा फेरी 3 या चित्रपटाविषयी काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. परेश रावल यांनी हा चित्रपट सोडल्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी यावर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, आमच्यात कधीच वाद झाला नाही, तर अक्षय आणि परेश रावल यांच्यातही कधी अडचणी आल्या नाहीत. काही लोकांनी परेश रावल यांच्यावर दबाव टाकल्यानं त्यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मात्र आमच्यातल्या सर्व शंका दूर झाल्यात आणि आम्ही लवकरच तुमच्या भेटीला फिर हेरा फेरी 3 घेऊन येत आहोत, असं दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी स्पष्टपणे सांगितले. चाहत्यांमध्ये आता या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली. बिग बॉस सीझन 19 चांगला चर्चेत आलेला आहे. स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी बिग बॉसचं घर ही एक फार रंजक गोष्ट झाली. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक सीझनमध्ये थीमनुसार घर बनवण्यासाठी किती खर्च येतो? चला तर मग जाणून घेऊयात. बिग बॉस हा शो स्पर्धकांचे वाद ते खेळातील ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांसाठी जास्तच रंजक आहे. त्यामुळे त्याची थीम ही दरवर्षी वेगवेगळी ठेवण्यात येते. हे बिग बॉसचं घर बनवण्यासाठी दरवेळी अंदाजे कोट्यवधी रुपये लागतात. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घराच्या पाडण्याचा आणि पुनर्बांधणीचा खर्च हा जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपयांचा आहे. तर हा खर्च केवळ बांधकामासाठी नसून त्यात डिझाईन, सेटमधील बदल, सुरक्षा आणि शोसाठी आवश्यक असलेले सहाय्यक कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. घर बांधण्यासाठी सुमारे 500 ते 600 कामगार 6 महिने काम करत असतात आणि हे घर स्पर्धकांसाठी बनवतात. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये टिकटॉक स्टार सूरज चव्हाण सहभागी झाला होता आणि त्याच्या साधेपणामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकू लागला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाविषयीची चर्चा रंगली. सूरजनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एका मुलीसोबत साऊथ इंडियन पोशाखात प्री वेडिंग शूट केलेलं आहे. हे फोटो शेअर करत केवळ हार्ट इमोजीचाच वापर त्यानं केला होता. त्यामुळे सूरजच्या लग्नाच्या चर्चांना आता उधाण आले. त्यामुळे सूरज कोणासोबत आहे, सूरजचं लग्न ठरलं आहे का, असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेत. अभिनेता रितेश देशमुखनं राजा शिवाजी सिनेमाची घोषणा केल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचले. या सिनेमात रितेश स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात मराठी मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता कपिल होनराव हा देखील झळकणार आहे. कपिलनं आजवर अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना दिले. पण त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून. अशातच आता थेट रितेश देशमुखच्या राजा शिवाजी सिनेमाची ऑफर मिळाल्यामुळे अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. कपिल होनराव यानं सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्यानं पोस्टमध्ये म्हटलंय की 2024 हे वर्ष माझ्यासाठी थोडं कठीण वर्ष होतं. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आईला मनोभावे प्रार्थना केली होती की पुढील नवरात्रीपर्यंत काहीतरी मोठं होऊ दे.
आणि ज्यांना पाहून मी इंडस्ट्रीमध्ये आलोय असे माझा आदर्श रितेश विलासराव देशमुख यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाचा मी भाग झालोय अशी पोस्ट त्यानं केलेली आहे. कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटानं 2022 मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अत्यंत वेगळा विषय, त्याची उत्कृष्ट मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय या सर्वच गोष्टींच्या जोरावर कांतारानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर त्याच्या प्रीक्वेलची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच कांतारा अ लीजंड चॅप्टर 1 ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. जवळपास 3 मिनिटांच्या या ट्रेलरनं चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. कांताराची सुरुवात कशी झाली याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. याबरोबरच फिल्मी गॉसिप्समध्ये आता इथेच थांबतोय. अशाच मसालेदार आणि चमचमीत बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.